Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. In previous session we had seen about flat panel displays, different types of flat panel displays. In this session we are going to see what are the output primitives. Okay, output primitives are the basic shapes such as point, line, triangle, circle, polygon, etc., which can be used directly by the application programmer to describe any picture. आउटपुट प्रिमिटिव्स म्हणजे काय, तर हे जॉमेट्रीमधले मूळ आकार आहेत, शेप्स आहेत. ओके, जसं की पॉईंट आहे, लाईन आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, ओके, पॉलिगॉन आहे. हे असे बेसिक शेप्स जे आहेत, जे आपल्याला कोणताही पिक्चर जर ड्रॉ जर करायचा असेल तर या शेप्सशिवाय तो पिक्चर कंप्लीट होत नाही. ओके, हे शेप्स यूज करूनच बेसिक जॉमेट्रिकल जे शेप्स जे आहेत, ज्याला आपण प्रिमिटिव्स असं म्हणतो, ते यूज करूनच आपण एखादा सीन किंवा एखादा पिक्चर किंवा एखादी फिगर डायग्राम ही ड्रॉ करू शकतो. ओके, इन मोस्ट ऑफ द ग्राफिक्स पॅकेजेस द बेसिक सेट ऑफ सच आउटपुट प्रिमिटिव्स इज अवेलेबल. आता जवळजवळ सर्वच ग्राफिक्स पॅकेजेसमध्ये हे जे आउटपुट प्रिमिटिव्हचे जे सेट असतो बेसिक हा अवेलेबल असतो. ओके, आउटपुट प्रिमिटिव्स आर सेट टू बी बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स विथ द हेल्प ऑफ विच एनी कॉम्प्लेक्स सीन कॅन बी जनरेटेड ऑन द डिस्प्ले स्क्रीन. मगाशी सांगितल्याप्रमाणे आउटपुट प्रिमिटिव्सला आपण काय म्हणतो, बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत हे. ओके, ज्याच्याशिवाय एखादं चित्र किंवा एखादा सीन हा कंप्लीट होऊच शकत नाही, म्हणून याला बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हणतात आउटपुट प्रिमिटिव्सला. ओके, कितीही कॉम्प्लेक्स सीन जरी असेल तरी आपण ज्यावेळेस त्याच्या डिस्क्रीट लेवलला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मूळ खाली काय असतं यूज केलेलं, तर हे आउटपुट प्रिमिटिव्स हे जे शेप्स आहेत तेच यूज केलेले असतात. तेच यूज करून आपण कितीही कॉम्प्लेक्स सीन जरी असेल तरीसुद्धा रेंडर ड्रॉ करू शकतो आपण. ओके, primitives can be manipulated by specifying appropriate attributes. ओके, आता हे प्रिमिटिव्ह जे आहेत, ओके, याला आपण याचं मॅनिप्युलेशन करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्पेसिफाईंग ॲप्रोप्रिएट ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज, ओके, गुणधर्म. ओके, प्रिमिटिव्ज म्हणजे काय, तर प्रिमिटिव्ज डिफाईन्स व्हॉट टू ड्रॉ. प्रिमिटिव्ह आपल्याला काय सांगतं की काय ड्रॉ करायचं आहे. ओके, पण ॲट्रिब्यूट्स डिफाईन हाऊ टू ड्रॉ. ॲट्रिब्यूट्स काय करतं, ते कसं ड्रॉ करायचं आहे, त्याचे काय गुणधर्म असायला पाहिजेत ते ॲट्रिब्यूट सांगतं. ओके, फॉर एक्झाम्पल, लाईन इज द प्रिमिटिव्ह विच जॉईन्स द टू पॉईंट्स वेअर ॲज द विड्थ अँड स्टाईल आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ द लाईन. आता लाईन हे काय आहे, तर एक प्रिमिटिव्ह शेप आहे, बेसिक प्रिमिटिव्ह शेप आहे, बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे लाईन म्हणजे. ओके, तर ते काय करतं, लाईन म्हणजे काय असते, तर दोन पॉईंटला जोडणारी एक सेगमेंट म्हणजे लाईन असते, बरोबर आहे. ती रेषा म्हणजे लाईन असते, पण त्याचं विड्थ आहे किंवा स्टाईल आहे, कोणत्या स्टाईलची पाहिजे लाईन, हे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲट्रिब्यूट्स म्हणतो, किंवा त्याचं प्रॉपर्टीज आहेत हे, किंवा गुणधर्म आहेत. तर त्यालाच आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपल्या कम्प्युटर फील्डमध्ये काय म्हणतो, गुणधर्माला ॲट्रिब्यूट्स असं म्हणतो. ओके, सेट ऑफ प्रिमिटिव्ज अँड डिस्क्रिप्शन ऑफ देम डिफर्स फ्रॉम पॅकेज टू पॅकेज ऑर स्टँडर्ड टू स्टँडर्ड. आता हे जे प्रिमिटिव्ज आहेत त्याचे जे स्टाईल्स आहेत, ओके, वेगवेगळे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते प्रत्येक सॉफ्टवेअर ग्राफिक्स पॅकेजच्या नुसार हे चेंज होऊ शकतं, कारण प्रत्येकजण प्रत्येक डेव्हलपर जो आहे तो पॅकेज डेव्हलपर प्रत्येक काहीतरी वेगवेगळं डेव्हलप करतो प्रॉपर्टीज किंवा त्याचे ॲट्रिब्यूट्स, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो, ॲट्रिब्यूट्स वेगवेगळे असू शकतात. ओके, आता आपण फर्स्ट प्रिमिटिव्ह बघूया, पॉईंट. ओके, आता त्याचं सिंटॅक्स आणि ॲट्रिब्यूट्स काय आहेत. ओके, तर सिंटॅक्स बघूया पहिल्यांदा. पुट पिक्सेल. ओके, पुट पिक्सेल हे फंक्शन आहे. ओके, सिंटॅक्स त्याचं काय आहे, पुट पिक्सेल आणि XY हे कोऑर्डिनेट आपल्याला पास करावे लागतात. त्याच्यामध्ये हे फंक्शन काय करतं, तर ड्रॉज अ सिंगल पिक्सेल ऑन मॉनिटर स्क्रीन ॲट स्पेसिफाईड XY पोझिशन. तुम्ही जे XY कोऑर्डिनेट्स देणार आहे या फंक्शनमध्ये त्याच्यानुसार त्या पोझिशनला तुमच्या मॉनिटर स्क्रीनवर एक पॉईंट किंवा एक पिक्सेल, सिंगल पिक्सेल हा ड्रॉ केला जातो. आता त्याचे आता ॲट्रिब्यूट्स काय आहेत बघूया आपण, तर साईज आणि कलर. तर
सेट पिक्सेल साईज हे फंक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एन ही व्हॅल्यू पास करू शकता. ड्रॉज अ पिक्सल ऑफ साईज एन बाय एन वेअर एज एन इज इक्वल टू 1 2 3 असं एनची व्हॅल्यू 1 2 3 असं कोणताही नंबर तुम्ही देऊ शकता. तर त्याच्या साईजनुसार त्या पिक्सेलची साईज असणार आहे, तुम्ही जे साईज पास करणार आहे एन व्हॅल्यू. ओके. सेट पिक्सेल कलर हे सेकंड ॲट्रिब्यूट आहे, सेकंड फंक्शन. आता याच्यामध्ये आपण सी म्हणून पास करतो व्हॅल्यू. ती व्हॅल्यू काय असते तर कलर ऑफ दॅट पिक्सेल. त्या पिक्सेलचं जर कलर जर आपल्याला सेट जर करायचं असेल तर हे फंक्शन यूज केलं जातं, सेट पिक्सेल कलर. आणि त्याला सी व्हॅल्यू दिली जाते. तर सीची व्हॅल्यू काय देऊ शकता तुम्ही, रेड, ग्रीन, येलो, कॅपिटलमध्ये कोणताही कलरचं नाव तुम्ही देऊ शकता. ओके. त्या कलरच्या नावानुसार त्या पिक्सेलचा कलर असणार आहे. तर हा होता आपला फर्स्ट प्रिमेटिव्ह पॉईंट, त्याचं सिंटॅक्स आणि ॲट्रिब्यूट्स प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत आपण अशा प्रकारे. ओके. द नेक्स्ट प्रिमेटिव्ह इज लाईन. ओके. तर आता सिंटॅक्स बघूया आपण लाईनचं. तर लाईन आणि त्याच्यामध्ये पास काय केलं आपण, x1 y1 x2 y2. हे फंक्शन काय करतं तर ड्रॉज अ स्ट्रेट लाईन बिटवीन पिक्सेल्स x1 y1 अँड x2 y2. मी x1 y1 हा एक पॉईंट देणार आहे, त्याचा त्या पॉईंटचं एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे x1 y1. त्याच्यानुसार तो पॉईंट येणार आहे. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो x2 y2. तर असे दोन पॉईंट येणार आहेत आणि या दोन पॉईंटची इन्फॉर्मेशन पोझिशन तुम्ही जर ज्यावेळेस द्याल या फंक्शनमध्ये एक्स वाय कोऑर्डिनेट्स, तर त्यावेळेस ते दोन पॉईंट तिथं जनरेट होऊन ती दोन पॉईंट जे आहेत ते जॉईन केले जातील आणि मग त्यानुसार एक लाईन तयार होते. ओके. म्हणजे लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय लागतं, फक्त दोन पॉईंट लागतात. ओके. तर ह्या दोन पॉईंटची पोझिशन्स तुम्ही त्या फंक्शनमध्ये पास करणार आहे. तर दुसरा जो आहे तो लाईन टू फंक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, एक्स वाय परत पास केलेलं आहे. हे काय करतं तर तुम्ही ड्रॉ अ स्ट्रेट लाईन फ्रॉम करंट कर्सर पोझिशन टू एक्स वाय. तुम्ही जे पण एक्स वाय व्हॅल्यू जे देचाल त्या व्हॅल्यूपर्यंत तुमच्या करंट कर्सर पोझिशनपासून त्या व्हॅल्यूपर्यंत एक लाईन ड्रॉ केली जाते. ओके. लाईन टू फंक्शन यूज करून. आता आपण ॲट्रिब्यूट्स बघूयात काय काय आहेत. ओके. सेट लाईन विड्थ ऑफ एन. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ड्रॉ अ लाईन ऑफ विड्थ एन इज इक्वल टू 1 2 3 पिक्सेल्स. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही एनची जी पण व्हॅल्यू देचाल 1 2 3 अशी, त्याच्या तेवढ्या पिक्सेलच्यानुसार त्याची तेवढे पिक्सेल्स घेऊन त्याची विड्थ त्या लाईनची विड्थ जी असणार आहे ती ठरवली जाते आणि तशी लाईन ड्रॉ केली जाते. ओके. 1 पिक्सेलची विड्थची असलेली लाईन किंवा 2 पिक्सेल विड्थ असलेली लाईन, 3 पिक्सेल विड्थ असलेली लाईन. ओके. अशी विड्थ ठरवली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे सेट लाईन टाईप. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही काय पास करताय, स्टाईल या फंक्शनमध्ये. हे काय करतं तर ड्रॉ लाईन विथ डिफरंट स्टाईल. मग स्टाईल काय काय तुम्ही पास करू शकता, सॉलिड, डॉटेड, डॅश्ड. ओके. अशा लाईन्स तुम्ही ती स्टाईल त्या लाईनची पास करू शकता. ओके. तुम्ही सॉलिड जर पास केलं स्टाईलमध्ये तर सॉलिड लाईन आहे ती ड्रॉ केली जाते, किंवा डॉटेड म्हणलं तर डॉटेड लाईन तुमच्या मॉनिटरवर ड्रॉ केली जाते. ओके. त्याच्यानंतर सेट लाईन कलर हे ॲट्रिब्यूट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सी ही व्हॅल्यू पास करता. आणि सी कशासाठी पास करताय तर सेट द कलर ऑफ लाईन टू सी. ओके. त्या लाईनचा तुमचा जो कलर आहे तो जर तुम्हाला सेट जर करायचा असेल तर ह्या सीला व्हॅल्यू द्यावी लागते. आणि सीला तुम्ही व्हॅल्यू कोणती देऊ शकता, रेड देऊ शकता, ग्रीन देऊ शकता. ओके. कोणती व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता, त्याच्यानुसार त्या कलरची लाईन ही ड्रॉ केली जाते मॉनिटर स्क्रीनवर. ऑल राईट. द नेक्स्ट प्रिमेटिव्ह इज पॉलिगॉन. ओके. तर आता त्याचं सिंटॅक्स बघूया आपण काय आहे. तर खाली डायग्राममध्ये बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ड्रॉ पॉली, त्याच्यामध्ये आपण एक मॅट्रिक्स पास केलेला आहे ए, आणि पुढच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 आणि पुढच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एन यूज केलेला आहे आपण. ओके. पास करतो आपण. तर याच्यामध्ये काय केलं जातं तर ड्रॉ अ पॉलिगॉन जॉईनिंग द व्हर्टायसेस इन द सिक्वेन्स स्पेसिफाईड बाय 2D अरे ए. त्या अरेचं नाव काय आहे, ए, आणि तो 2 डायमेन्शनल अरे आहे. ओके. आणि लास्ट वर्टेक्स इज जॉईंट बॅक विथ द फर्स्ट वर्टेक्स टू फॉर्म क्लोज्ड पॉलिगॉन. लास्टचा जो वर्टेक्स आहे तो काय करतो, परत फर्स्ट तुमचा जो वर्टेक्स आहे त्याच्याशी जॉईन होऊन एक क्लोज्ड पॉलिगॉन तयार होतो. ओके. आता टेबल बघा, याच्यामध्ये ABCD असे 4 वर्टेक्स आहेत आणि त्याच्या XY कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. बाजूला तुम्हाला ते कळण्यासाठी डायग्राम्स पण दिलेले आहेत तुमच्या स्क्रीनवर, कसं दिसणार आहे आउटपुट त्याचं. ओके. तर एचा जो वर्टेक्स आहे, ए वर्टेक्स पॉलिगॉन वर्टेक्स जो आहे त्याचं काय आहे, X कोऑर्डिनेट 2 आणि Y कोऑर्डिनेट काय 4. बी जो आहे तर त्याचं X कोऑर्डिनेट 2 आहे, Y कोऑर्डिनेट 1 आहे, बी पॉईंट. ओके. पॉलिगॉन डायग्राममध्ये बघा. त्यानंतर C आहे 5 1 आणि D 4 3. आता हा 4 वर्टेक्स असलेला पॉलिगॉन आहे
म्हणून ए बी सी डी हे 4 व्हर्टेक्स आहे. आता ट्रायंगल जर असेल तर या व्हर्टेक्स टेबलमध्ये ए बी सी असं 3च येणार. ओके, पेंटॅगॉन असेल तर ए बी सी डी ई असे 5 व्हर्टेक्स येणार आणि त्यांच्या एक्स वाय कॉर्डिनेट. परत हेक्झॉगॉन जर असेल षटकोन तर त्याचे किती व्हर्टेक्स येणार? 6. ऑक्टॅगॉन असेल तर 8 व्हर्टेक्स. अशाप्रमाणे टेबल तुमचा त्या पॉलिगॉनच्या शेपनुसार वाढतो किंवा कमी होतं. ऑलराईट, तर आपल्याला असं 2 डायमेन्शनल आरे पास करावा लागतो. ओके, त्याच्यानंतर त्याचे ॲट्रिब्यूट्स बघूयात आपण. सेट पॉलिगॉन स्टाईल आणि त्याच्यामध्ये पी पास करतो आपण. हे काय करतो तर फिल्स द पॉलिगॉन विथ व्हेरियस स्टाईल्स. ओके, वेअर पी इज इक्वल टू व्हॅल्यू काय देऊ शकता तुम्ही? सॉलिड, हॅश, स्क्वेअर, डॉट्स, जे पण व्हॅल्यूज देसाल त्याच्यानुसार तुमचा पॉलिगॉन काय केला जातो? फिल केला जातो. ओके, सेट पॉलिगॉन ऑन स्टाईल. त्याच्यानंतर सेट पॉलिगॉन कलर आणि त्याच्यामध्ये तुम्ही सी ही व्हॅल्यू पास करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर रेड, ग्रीन, येलो हे व्हॅल्यू पास करू शकता. तर हे फंक्शन काय करतं तर सेट्स द पॉलिगॉन बाउंड्री कलर. तुमच्या पॉलिगॉनची जी बाउंड्री असणार आहे त्याचा कलर फंक्शन थ्रू तुम्ही सेट करू शकता. ओके, सेट फिल कलर आणि सी ही व्हॅल्यू पास करायची तुम्हाला. त्याच्यामध्ये फिल द पॉलिगॉन विथ कलर. ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही सीची व्हॅल्यू काय पास करू शकता? रेड, ग्रीन, येलो, वॉट एव्हर यू वॉन्ट. आता हे 2 फंक्शनमध्ये सेट पॉलिगॉन कलर म्हणलं तर त्या पॉलिगॉनची बाउंड्री ही कलर केली जाणार आहे, फक्त बाउंड्री. आणि सेट फिल कलर ज्यावेळेस फंक्शन यूज करणार आहे त्यावेळेस काय होणार आहे तर तुमच्या पॉलिगॉनच्या आतला जो कलर आहे पूर्ण तो दिला जाणार आहे सेट फिल कलर हे फंक्शन यूज करून. त्याच्यानंतर मार्कर हा नेक्स्ट प्रिमेटिव्ह आहे. याच्यामध्ये सिंटॅक्स हा ड्रॉ मार्कर. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅट्रिक्स व्हॅल्यूज पास करायचे आहेत. ए स्क्वेअर ब्रॅकेट 2 आणि एनची व्हॅल्यू पास करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 डायमेन्शनल परत ॲरे आहे म्हणून पहिली व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे. त्याच्यामध्ये आता काय करतो आपण? दिस इज सिमिलर टू ड्रॉ पॉली फंक्शन बट रिप्लेसेस द पिक्सेल अलॉंग द पॉलिगॉन बाउंड्री विथ द स्पेसिफाईड मार्कर स्टाईल. आता ड्रॉ मार्कर आणि ड्रॉ पॉलिगॉन हे जवळजवळ सेमच आहेत. याच्यामध्ये पण पॉलिगॉनच ड्रॉ केला जातो, पण त्याच्यामध्ये फरक काय आहे तर तुमच्या पॉलिगॉनचा जो बाउंड्रीचा जो स्टाईल जो असणार आहे ती मार्कर स्टाईल तुम्ही जे स्पेसिफाय करसाल त्याच्यानुसार ती बाउंड्री ड्रॉ केली जाते. ओके, आता त्याचे ॲट्रिब्यूट्स बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेट पॉली मार्कर स्टाईल आणि याच्यामध्ये एम हे व्हॅल्यू पास करायचे. एमची व्हॅल्यू काय पास करणार आहे तुम्ही? स्टार, हॅश असे सिम्बॉल्स तुम्ही त्याच्यामध्ये पास करणार आहे. आता हे फंक्शन काय करतं तर सेट्स द मार्कर स्टाईल टू एम. तुम्हाला आता जे मगाशी जे मी सांगितलं त्याच्याप्रमाणे तुमच्या पॉलिगॉनची जी मार्कर स्टाईल जी असणार आहे ती या फंक्शनने तुम्ही डिसाईड करू शकता. त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टार जर दिलं तर तुमचं पॉलिगॉन बाउंड्री जो आहे तो पूर्ण स्टार 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 स्टारवाली बाउंड्री येणार आहे. हॅश दिलं तर हॅश हॅश हॅशची अशी बाउंड्री येणार आहे. ओके, त्यानुसार ते मार्कर स्टाईल जे तुम्ही द्याल त्याच्यानुसार तो तयार होतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे सेट पॉली मार्कर साईज. ओके, हे फंक्शन काय करतं तर सेट्स द साईज ऑफ मार्कर टू एनची व्हॅल्यू पास करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 10 पॉईंट, 12 पॉईंट, 14 पॉईंट असं पास करू शकता. त्याच्यानुसार तुमच्या मार्करची स्टाईल जी साईज जी असणार आहे ओके ती सेट केली जाणार आहे. ओके, मार्कर साईज. ओके, आणि एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर सेट पॉली मार्कर स्टाईल हे स्टार हे एमचं व्हॅल्यू आपण पास केलेलं आहे. हे काय करतं तर रिप्लेसेस द पिक्सेल ऑन द पॉलिगॉन बाउंड्री बाय सिम्बॉल स्टार विथ स्पेसिफाईड साईज. आता समजा सेट पॉलीमार्कर स्टाईल स्टार हे जर फंक्शन तुम्ही स्टार या फंक्शनमध्ये स्टार जर पास जर केलं तर ते काय करतं तर तुमच्या त्या पॉलिगॉनची बाउंड्री जी आहे ते बाउंड्री लाईन बाउंड्री जाऊन त्याच्याऐवजी स्टार बाउंड्री येते. ओके, सगळीकडं लाईनच्या ऐवजी तुम्हाला काय दिसणार आहे? स्टारने तयार झालेली बाउंड्री दिसणार आहे. आणि त्याचं साईज पण तुम्ही परत 10 पॉईंट, 12 पॉईंट, 14 पॉईंट वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन पास दॅट व्हॅल्यू इन दॅट फंक्शन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट प्रिमिटिव्ह आपला आहे टेक्स्ट. ओके, हे टेक्स्टचं सिंटॅक्स बघूया. पुट टेक्स्ट याच्यामध्ये एक्स वाय आणि स्ट्रिंग. आता हे काय करतं तर पेंट्स द टेक्स्ट स्पेसिफाईड बाय व्हेरिएबल स्ट्रिंग स्टार्टिंग फ्रॉम पोझिशन एक्स वाय. याच्यामध्ये तुम्ही एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट देताय आणि तुम्हाला जे टेक्स्ट पाहिजे त्याची स्ट्रिंग तुम्ही तिथे देणार आहे. ओके, तर ते काय करतं फंक्शन हे तर ते तुमच्या डिस्प्ले स्क्रीनवर टेक्स्ट ड्रॉ करतं कोणत्या पोझिशनपासून, ज्या पोझिशनपासून तुम्ही जी पोझिशन तुम्ही दिलेली आहे, जे एक्स वाय कॉर्डिनेट दिलेले आहे तिथं तुमचं स्ट्रिंगचं तुमच्या टेक्स्टचं पहिलं अक्षर जे आहे, पहिलं लेटर जे आहे ते तिथून टाईप होणार आहे आणि तिथून पुढं तुमचा पूर्ण टेक्स्ट जो आहे तो कम्प्लिटली ड्रॉ केला जाणार आहे किंवा डिस्प्ले केलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर त्याचे ॲट्रिब्यूट्स बघूया आपण. त्याच्यामध्ये सेट टेक्स्ट कलर.
ओके, आणि त्याच्यामध्ये सी व्हॅल्यू पास करायची आहे तुम्हाला. तर हे फंक्शन काय करतं, सेट कलर ऑफ द टेक्स्ट टू सी इक्वल टू रेड ग्रीन वॉट एव्हर यू वॉन्ट दॅट कलर यू कॅन पास. ओके, तर हे काय करतं, तर तुमच्या टेक्स्टचा कलर जो आहे ते तुम्ही या फंक्शनचा यूज करून तुम्ही देऊ शकता. ऑलराईट. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे सेट नेक्स्ट ॲट्रिब्यूट नेक्स्ट टेक्स्ट साईज, आणि त्याचे तिथं आपण तुम्ही एन व्हॅल्यू पास करू शकता. आता ह्याच्यामध्ये सेट टेक्स्ट साईज टू एन, मग एनमध्ये तुम्ही काय व्हॅल्यू पास करू शकता, 10 पॉईंट 12 पॉईंट 14 पॉईंट अशी व्हॅल्यू पास करू शकता. त्याच्यानुसार तुमच्या टेक्स्टची साईज जी आहे ती ठरवली जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेट टेक्स्ट फॉन्ट, आणि त्याला एफ व्हॅल्यू ही जी पास करायची. आता हे काय करतं, तर सेट टेक्स्ट फॉन्ट टू द एफ, आणि एफचं फॉन्टची जी स्टाईल आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये पास करू शकता. फॉर एक्झाम्पल टाइम्स न्यू रोमन असेल किंवा वॉट एव्हर द स्टाईल वर्धाना असेल, हे अशा डिफरंट फॉन्ट स्टाईल्स जे आहेत ते तुम्ही डायरेक्टली त्या फंक्शनमध्ये तुम्ही पास करू शकता, आणि त्याच्यानुसार तुमच्या टेक्स्टच्या फॉन्टची जी स्टाईल आहे ती ठरवली जाणार आहे. ओके, फॉन्ट स्टाईल. ओके, त्याच्यानंतर आहे सेट टेक्स्ट स्टाईल. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर तुमच्या टेक्स्टची स्टाईल जी आहे ती पास केली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही पास काय करू शकता, व्हॅल्यू एसच्या बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, जसं तुम्हाला टेक्स्टची तुमची स्टाईल पाहिजे. समजा बोल्ड टेक्स्ट पाहिजे तर तुम्ही बोल्ड हे व्हॅल्यू एसला पास करू शकता, किंवा इटॅलिक जर पाहिजे असेल, अंडरलाईन, वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन पास दॅट व्हॅल्यू इन दिस सेट टेक्स्ट स्टाईल फंक्शन. ओके, सो these were all output primitives. Okay,